ती एका गुप्तहेर व्हेल माशाची। साल होता 2019 नॉर्वेच्या समुद्र किनाऱ्यावरती बलुगा जातीचा हा व्हेल मासा आढळला। पण अख्ख्या जगामध्ये याची चर्चा झाली ती त्याच्या गळ्यात अडकलेल्या एका पट्ट्यावरनं। या व्हेलच्या गळ्यात एक हार्नेस म्हणजे पट्टा होता आणि त्यावर एक प्लेट म्हणजे कॅमेरा होल्डर होता। त्या पट्ट्यावरच्या प्लेटवरती रशियातल्या एका शहराचं नाव होतं, सेंट पीटर्सबर्ग। आणि त्याचमुळे रशियानं हेरगिरीसाठी हा व्हेल मासा नॉर्वेजियन क्षेत्रामध्ये सोडला असल्याची चर्चा रंगली। सोमवारी या व्हेलचा मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा हा स्पाय व्हेल चर्चेचा विषय ठरला। गेल्या अनेक वर्षांपासून नॉर्वे आणि रशियामध्ये सागरी सीमांवरनं वाद रंगलेला। 2010 साली हा वाद बऱ्याच अंशी निवळला, पण अंतर्गत कुरबुरी मात्र सुरूच राहिल्या। 2019 साली हा व्हेल रशियन समुद्रापासून 415 किलोमीटर अंतरावरती असलेल्या नॉर्वेच्या समुद्र किनाऱ्यावरती संशयास्पद स्थितीमध्ये आढळला। त्या व्हेलच्या प्लेटवरनं रशियावरती हेरगिरीचा संशयही बळावला। पण गंमत अशी की नॉर्वेनं या स्पाय व्हेलला एक नाव सुद्धा दिलं। ते नाव होतं वाल्दिमीर। नॉर्वेजियन भाषेमध्ये हावल म्हणजेच व्हेल आणि पुतीन यांच्या नावातलं व्लादिमीर यावरनं हे नाव या व्हेलला दिलं गेलं। तर या व्हेलवरनं झालेले हेरगिरीचे आरोप रशियानं वेळोवेळी फेटाळून लावले। पण याआधी रशियानं युद्धकाळात डॉल्फिनसारख्या प्राण्यांचा वापर केला होता हे उघडपणे मान्यही केलेलं। युरोपामधल्या क्रिमियामध्ये एक डॉल्फिन सेंटर आहे आणि इथे अनेक कामांसाठी या डॉल्फिन्सना प्रशिक्षित केलं जातं। हे केंद्र आधी युक्रेनच्या ताब्यात होतं, मात्र 2014 साली रशियानं ते आपल्या ताब्यात घेतलं। पण खरंच अशा पद्धतीनं हेरगिरीसाठी व्हेल किंवा डॉल्फिन सारख्या माशांचा वापर होऊ शकतो का? मासे आणि इतर समुद्री जीव डॉल्फिन्स यांना हेरगिरीसाठी वापरण्यात येऊ शकते का याबद्दल वेगवेगळ्या काळामध्ये क्यास लावण्यात आलेले आहेत। काही रिपोर्ट्स आहेत ज्याच्यामध्ये अमेरिकन नेव्हीनी डॉल्फिन्सना ट्रेनिंग दिली, त्याचा प्रोजेक्ट डॉल्फिन होता। आणि एखाद्या डॉक्युमेंट्सवरून असं पण सापडते की रशियाने सुद्धा व्हेल्सना हेरगिरीसाठी वापरण्याबाबत काही संकेत दिले होते, परंतु आज तागायत याबाबत एकदाही पुख्ता प्रमाण भेटलेले नाही। ते हेरगिरीसाठी प्राण्यांचा वापर होणं ही काही नवीन गोष्ट नाही। पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएनं कबुतरांचा वापर गुप्तहेर म्हणून केला होता। ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेनं सुद्धा कबुतरांना हेरगिरीसाठी खास ट्रेनिंग दिलं होतं। पुढे सीआयएनं आणखी काही प्राण्यांवरती प्रयोग करताना कावळ्यांना सुद्धा प्रशिक्षित केलेलं। कुत्रे आणि मांजरांवरतीही आवाज रेकॉर्ड करणारी उपकरणं बसवून त्यांना शत्रूच्या गोटांमध्ये सोडलं जायचं। त्याचबरोबर बंदरांवरती पाळत ठेवण्यासाठी डॉल्फिन सारख्या माशांचा सुद्धा वापर केला गेलेला होता। सर्वसामान्यपणे हेरगिरीसाठी पाठवलेला असा एखादा प्राणी एखाद्या देशाच्या हाती लागला तर त्याला ठार मारलं जातं। पण हेरगिरीचा संशय असून सुद्धा व्लादिमीरला मात्र नॉर्वेच्या नौदलानं कोणतीही इजा पोहोचवली नाही। हा व्हेलही गेली 4 वर्ष नॉर्वेच्या सागर तटावरतीच दिसायचा आणि त्याला माणसांचाही प्रचंड लढा लागलेला होता। लोकांनी केलेल्या इशाऱ्यांना हा बलुगा प्रजातीचा व्हेल प्रतिक्रिया सुद्धा द्यायचा, रिस्पॉन्स द्यायचा। त्यामुळे स्पाय व्हेलची नॉर्वेमध्ये चांगलीच क्रेज होती। बेलुगा हे माणसांच्या बाबतीत खूप वेगळे वागतात किंवा त्यांना ते सोशलाइज करायला बघतात। ह्याच्यात अजूनही आपण पुरेसा रिसर्च झालेला नाही की ते माणसांच्या बाबतीत त्यांना काय वाटतं। जे वाईल्ड किंवा फ्री रोमिंग बेलुगा असतात त्यांच्या बाबतीत बरेच अनुभव आहेत लोकांचे की तुम्ही जरी इंटरनेटवर टाकलं तर तुम्हाला बरेच ॲक्च्युली व्हिडिओ मिळतील जे लोकांनी शूट केलेत। बेलुगाला अर्थात ट्रेन करता येऊ शकतं आणि बऱ्याच ओशन एरियामध्ये ते ट्रेनही केलं जातं। तर रशियाचा हेर असल्याचा संशय असलेला पण नॉर्वेमध्ये फेमस असलेला हा मासा 31 ऑगस्टला नॉर्वेच्या एका खाडीमध्ये संशयास्पद मृतावस्थेमध्ये आढळला। मासेमारीसाठी गेलेल्या काही मच्छीमारांनी त्याला बाहेर काढलं। साधारणपणे 14 फुटांच्या व्हेलचं वय 15 वर्षांचं होतं। व्हेल मासा हा सर्वसाधारणपणे 60 वर्षांपर्यंत जगतो। त्यामुळे इतक्या कमी वयात या माशाचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समोर आलेलं नाहीये। पण गेल्या 4 वर्षात वाल्दिमीर
हा स्पायवेल नॉर्वे आणि रशियामध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला.